नाचते मी परवा कुणाची. तर हा विषय प्रामुख्यानं कलावंतांच्या संदर्भात होता आणि आताच्या काळामध्ये कलावंतांची काय प्रामुख्यानं स्थिती आणि वस्तुस्थिती अवस्था आहे याच्याबद्दल चर्चा व्हावी याच्यासाठी हा विषय देण्यात आलेला होता. या चर्चेमध्ये या गटामध्ये सर्व वयोगटाचे जे लोक आहेत ते सहभागी झाले होते. फक्त खंत एवढीच वाटते की जे कालपासून ज्यांनी गाणी म्हटली, पोवाडे म्हटले काय ते जलसा वगैरे काय म्हटले, सकाळी भीमगीतं म्हटली वगैरे, याच्यातील कोणच सहभागी झालं नव्हतं. ते का झाले नाहीत हे मला काय माहीत नाही, कळलं नाही. एक दोन तीन सोडली तर बाकी कोण याच्यासाठी आले नव्हते. ते जर आले असते तर खऱ्या अर्थानं आपल्याला प्रश्न समजले. पण जे कोण सहभागी होते त्याच्यामध्ये काही आता तरुण मुलं होते आणि काही एक दोघ जण वृद्ध कलावंत पण होते. त्यांनी जे मुद्दे मांडले ते आपणासमोर ठेवतो. याच्यामध्ये स्त्रिया मुली याही सगळ्या सहभागी झाल्या होत्या. मी त्यांची नावं घेत नाही, परंतु त्यांचं असं म्हणणं होतं, सर्वांचा गोषवारा मी सांगतो काही मुद्द्यांच्या आधारे. कला आणि लोककला यांच्यामध्ये प्रामुख्यानं फरक आहे आणि तो आपल्याला सर्वांना माहीत पाहिजे किंवा सामान्य लोकांना तो माहीत नाही, असा एक सूर होता. लोककला ज्या आहेत या प्रामुख्यानं परंपरागत येतात. त्यांना परंपरा असते, त्यांना जातीचं वलय असतं आणि त्या प्रामुख्यानं त्याच्यामध्ये खूप मोठा बदल न करता त्या परंपरा पुढच्या पिढीकडे येतात, असा एक सूर होता. दुसरं महत्त्वाची गोष्ट अशी की या जी कलावंत असतात याच्यामध्ये काही कलांच्या मध्ये पुरुष जे आहेत ते मोठ्या प्रमाणात व्यसनी बनतात आणि पुढे जाऊन त्यांच्या घरातील स्त्रियांनाच त्यांचं घर सांभाळावं लागतं. त्याच्यामध्ये काही उदाहरण दिलं की कोल्हाटी समाज असेल किंवा गाणं म्हणणारे, नाचकाम करणारे हे जे समाज आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं असं असतं की स्त्रियाच ते घर चालवतात, पुरुष निवांत असतात, दिवसभर कधी कधी दारू पिऊन पडलेले असतात. मुळात पोटासाठी नाचते ही जी टर्म आहे, ही जी संकल्पना आहे, त्याच्यामध्ये स्त्रियांचं प्रामुख्यानं कशा पद्धतीनं काम आणि शोषण होतं याच्याबद्दल चर्चा झालेली आहे. एका ताईने असा मुद्दा मांडला की ज्या तरुण मुली नाचतात प्रामुख्यानं त्यांची मागणी संपली, नाचण्याची मागणी संपली किंवा त्यांचं वय वाढलं किंवा त्यांचे पाय थकले तर नाइलाजानं अनेक जणींना हे घर चालवण्यासाठी वेश्या व्यवसाय किंवा अशा पद्धतीचे वाईट व्यवसाय जे आहेत, जे समाजमान्य नाहीत अशा व्यवसायाकडे त्यांना जावं लागतं, असा सुद्धा एक सूर होता. त्याचबरोबर कलावंतांच्या बाबतीत एक महत्त्वाचा मुद्दा मांडला जातो, म्हणजे कलावंत हा बऱ्याच वेळा अशिक्षित आहे. जो परंपरागत कलावंत आहे तो अशिक्षित आहे. तो अशिक्षित असल्यामुळं जेव्हा त्याच्याकडं पैसा येतो, जेव्हा त्याला भरपूर पैसा मिळतो तारुण्यामध्ये, तेव्हा त्या पैशाचं नियोजन त्याला करता येत नाही. तो पैसा उजळतो, वाटतो, कधी कधी वेगळ्या पद्धतीची ऐश करतो आणि त्याला हे कळत नाही की आपलं उतारवय येणार आहे आणि पुढं आपल्याला तो पैसा उपयोगी ठेवावा लागणार आहे. त्यामुळं तो भविष्याचा विचार करत नाही आणि कुठल्या भविष्य निर्वाह निधीवाल्या कंपन्या पण त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे ज्यावेळी ते उतारवयात जातात त्यावेळी त्यांची अवस्था वाईट झालेली दिसून येते, असं सुद्धा आपल्याकडे दिसून येतं. बऱ्याच वेळा अभिजन वर्ग जे आहे किंवा शिकलेले लोक आहेत ते भाषणामध्ये बऱ्याच वेळा म्हणतात की लोककला टिकल्या पाहिजे, कला टिकल्या पाहिजे असं म्हणतात. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्या मुलांना सांगतात की तमाशा वाईट असतो, लावणी बघायला जाऊ नको, अजून काय तिकडे कशाला गेलता असं सांगतात. म्हणजे एकीकडे भाषण करताना ते म्हणतात की लोकांना टिकल्या पाहिजेत आणि दुसरीकडं आपल्या घरामध्ये मुलांना किंवा आपल्या घरातल्या कुणालाही लोककलांकडं किंवा लोककलांच्या कार्यक्रमाला जायला टाळतात. अशा पद्धतीचं आता शेवटच्या मुद्द्याकडे येतो. बरेच मुद्दे मांडले होते. सरकारी धोरणाच्या बाबतीत एकतर सरकारचं सांस्कृतिक किंवा कलांच्या संदर्भातलं कुठलंही सरकारी धोरण नाही. जे काय आहे सांस्कृतिक मंत्रालय ते अत्यंत चुकीच्या पद्धतीने किंवा अत्यंत तोकड्या पद्धतीने कलावंतांसाठी काम करतं.
कलावंतांना जे मानधन मिळतं ते अत्यंत तोकडं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की त्यांचं जे सिलेक्शन आहे त्याच्यासाठी एवढे कागदपत्र आणायला लावतात. त्यावेळी ते कागदपत्रांची लिस्ट बघून तो कलावंत म्हणतो की मला मानधन नाही मिळालं तर चालेल, कारण तो कागद ठेवतच नाही. अनेकाकडे अजून आधार कार्ड नाहीत, अनेकाकडे आधार इतरची कार्ड, पॅन कार्ड अशी काय कार्ड नाहीत आणि हे त्यांना आणायला सांगतात. तर त्याला एक उपाय म्हणून जी सुचवण्यात आला की ज्यांना जी सांस्कृतिक मंत्रालय त्यांनी काय करावं, तर प्रत्यक्ष ज्यांनी मानधन मिळावं म्हणून ज्यांनी ॲप्लिकेशन केलेलं आहे त्यांची प्रत्यक्ष कला पाहावी आणि त्यांची मानधनासाठी निवड करावी, अशा पद्धतीची सूचना करण्यात आली. त्याचबरोबर आपल्यासारख्या संस्थांनी लोककला टिकल्या पाहिजेत असं त्यांना वाटतं, त्यांनी लोककलांचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे. त्यांच्या आर्थिक नियोजनाबद्दल, त्यांच्या भविष्याबद्दल विचार करणारं प्रशिक्षण त्यांना दिलं पाहिजे. अशा पद्धतीचा सुद्धा सूर याच्यामध्ये निघाला होता. त्याच्यामध्ये सर्व वयोगटातील मुलांनी आणि तरुणांनी आणि अनुभवी व्यक्तींनी सहभाग घेतला. त्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. मला या ठिकाणी या